विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की मोबाईलचा लॉक सुद्धा त्याच व्यक्तीच्या फिंगरप्रिंटनेच उघडतो. विज्ञानने सुद्धा मान्य केलं आहे की दोन फिंगरप्रिंट एकसारख्या कधीच असू शकत नाही. या पृथ्वीवर अब्जावधी लोक आले आणि गेले, पण एकसारख्या फिंगरप्रिंट कधीच जुळल्या नाही. ना भूतकाळात, ना वर्तमान काळात, ना भविष्य काळात. जे मरण पावले, जे जीवित आहे आणि जे जन्मणार आहे, प्रत्येकाची फिंगरप्रिंट एकमेकांशी कधीच जुळणार नाही. म्हणजेच नवीन मूल जन्माला आलं की त्याची ही फिंगरप्रिंट ही नवीनच डिझाईन असणार. मग इतकं बारीक नियोजन करणारा इंजिनियर कोण असेल बरं? शास्त्रज्ञ म्हणतील हे सारे नैसर्गिक आहे, पण हा निसर्ग एवढा अचूक कसा? प्रत्येक जीव, प्रत्येक पेशीत, प्रत्येक क्षणात एवढं अदृश्य नियोजन आहे, हे कधी जाणवलं का? जर आपण मनापासून अनुभवलं तर जाणवतं हा सगळा खेळ एका दिव्य शक्तीचा आहे. हा निसर्ग घडवणारा कलाकार म्हणजेच तो आपला परमेश्वर. ही सुंदर सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वरी शक्तीला आपण रोजच्या श्वासात आभार मानले पाहिजे. रामकृष्ण हरी.